अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो. स्वामींनी आज तुमची निवड केली आहे हा संदेश ऐकण्यासाठी. दुर्लक्ष करू नका. स्वामी म्हणतात, जीवनात काही वेळा असे दिवस येतात जेव्हा सगळं संपल्यासारखं वाटतं. कितीही प्रयत्न केले तरीही यश मिळत नाही. मनात सतत चिंता असते आणि प्रत्येक रात्री डोक्यात हजारो विचार असतात. त्या सुरूच असतात. पण लक्षात ठेवा, अंधार कितीही मोठा असला तरीही एक छोटीशी ज्योत संपूर्ण अंधार दूर करू शकते. स्वामी म्हणतात, तुझ्या आयुष्यात आता बदलाची वेळ सुरू झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून तुझं मन खूप अस्वस्थ असेल. कामात अडथळे येत असतील, पैशांची चिंता वाढली असेल किंवा एखादं नातं तुला आतून खूप त्रास देत असेल, तर आजचा हा संदेश तुझ्यासाठीच आहे. स्वामींचे असेच संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी म्हणतात, प्रत्येक माणूस आयुष्यात काही ना काही लढाई लढत असतो. काहींच्या डोळ्यात दुःख दिसतं तर काही लोक शांत राहून सगळं सहन करतात. पण स्वामी सांगतात, जो माणूस शांतपणे संघर्ष करतो त्यासाठी मोठं फळ तयार असतं. आज स्वामी म्हणतात, कधी कधी देव आपल्याला थांबवतो कारण पुढचा मार्ग अधिक चांगला असतो. आपण ज्यासाठी रडतो कदाचित त्यापेक्षा मोठं सुख आपल्या वाटेला येणार असतं. म्हणून भूतकाळाचा विचार करून स्वतःला त्रास देऊ नका. पुढचे काही दिवस तुझ्या आयुष्यात नवी ऊर्जा घेऊन येणार आहे. ती कदाचित अचानक एखादी आनंदाची बातमी मिळेल, कदाचित अडकलेलं काम हे पूर्ण होईल किंवा खूप दिवसांपासून मनात असलेली चिंता ही कायमची नष्ट होईल. पण त्यासाठी एक गोष्ट महत्त्वाची आहे, श्रद्धा आणि सकारात्मक विचार. कारण जसं आपण विचार करतो तसं आयुष्य आपलं हळूहळू घडत असतं. आजपासून स्वतःला कमी समजणं बंद कर. लोक काय म्हणतील त्यापेक्षा स्वामी तुमच्याबद्दल काय विचार करतात हे महत्त्वाचं आहे. कारण जग फक्त तुमची परिस्थिती पाहत असतं, पण स्वामी तुमचं मन पाहतात. जर तुम्हाला असं वाटत असेल की आता आयुष्यात काहीच उरलं नाही, तर शांतपणे डोळे बंद करा आणि मनात फक्त एकदा म्हणा, श्री स्वामी समर्थ. त्या नावात अशी शक्ती आहे जी तुटलेल्या मनालाही पुन्हा उभं करू शकते. प्रिय भक्तांनो, लक्षात ठेवा, आजचा संघर्ष कायमचा नाही, आजचं दुःख हे कायमचं नाही आणि तुमचं नशीबही असंच राहणार आहे. कारण स्वामींच्या कृपेने अंधारातून प्रकाशाकडे जाण्याची वेळ आता जवळ येत आहे. जर तुम्हाला विश्वास असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा. मी तुझ्या मनातलं सगळं पाहतो. तू लोकांसाठी खूप काही केलंस, स्वतःच्या भावना बाजूला ठेवल्यास, लोक आनंदात राहावेत म्हणून स्वतःचं दुःख लपवलंस. पण जेव्हा तुला आधाराची गरज होती तेव्हा अनेक जण तुझ्यापासून दूर गेले. हेच खरं. म्हणून आता स्वतःला दोष देणं बंद कर. प्रत्येक वेळी चूक तुझीच असते असं नाही. काही लोक फक्त तुझ्या आयुष्यात येतात तुला मजबूत बनवण्यासाठी. तुटलेलं मन खूप काही शिकवतं. ते शिकवतं की कोण कायमचं नसतं, कोणावर अतिविश्वास ठेवू नये आणि सर्वात महत्त्वाचं, स्वतःची किंमत स्वतःलाच ओळखायची लागते. आज जर तुझ्या डोळ्यात पाणी असेल तर ते लपवू नकोस.
रडणं कमजोरी नसते, कधीकधी ते मन हलकं होण्याचा एकमेव मार्ग असतो. स्वामी सांगतात, तू हरलेला नाहीस, तू फक्त खूप काही सहन केलं आहेस. जीवनात काही काळ असे येतात जेव्हा सगळे रस्ते बंद झाल्यासारखे वाटतात. काहीच चांगलं घडत नाही, प्रयत्न करूनही यश मिळत नाही आणि मग माणूस स्वतःवरच शंका घ्यायला लागतो. पण लक्षात ठेव, बीज जेव्हा जमिनीत असतं तेव्हा वरून काहीच दिसत नाही, पण आतून त्याची वाढ ही सुरू असते. कदाचित तुला वाटत असेल, माझं नशीबच खराब आहे, पण उशीर म्हणजे नकार नसतो. योग्य वेळ जवळ येत असते. आज फक्त स्वामींचे नामस्मरण कर, डोळे बंद कर, मन शांत कर. विश्वास ठेव, ज्या मनाने इतक्या वेदना सहन केल्या आहेत त्या मनासाठी आनंदही नक्की लिहिला आहे. एक दिवस असा येईल जेव्हा तू मागे वळून आजचा काळ पाहशील आणि डोळ्यात पाणी आणून म्हणशील, त्या कठीण दिवसांनीच मला मजबूत बनवलं आहे. हार मानू नकोस, कारण अजून तुझी कहाणी संपलेली नाही. कारण मी तुझ्या पाठीशी आहे.